नमस्कार मंडळी. चला तर सकाळच्या काही गडबडीत अजिबात घाबरून जाऊ नका. आता अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा झटपट भाजी बनवू शकता. कुकर घ्यायचा, कुकरमध्ये तेल घालून घ्यायचं. तर आता इथे पहा मी घेतलेलं आहे, त्यामध्ये मी तेल घालून घेते. माझ्या मागे सुद्धा 2 डब्बे मला सुद्धा तयार करून द्यावे लागतात. त्यासाठी इथे जिरा मोहरी घातली, त्यानंतर घातला कढीपत्ता, कट करून घेतलेला लसूण, त्याचबरोबर वरतून घातला कांदा. हे सर्व आपल्याला एक जिन्नस व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे. छान परतल्या की लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेला आहे, घरगुती मसाला, थोडासा गोडा मसाला, चिकन मसाला घातलेला आहे. नाही घातला तरी सुद्धा चालेल, असेल तरच घाला. आणि ते व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं. वरतून हरभरे आपण रात्रभर कोमट पाण्यामध्ये भिजवून घेतले ते घातले. त्यावरती चवीपुरतं मीठ घालायचं, हळद घातलेली आहे आणि हे मिक्स करून 1.5 ग्लास पाणी घातलं. यामध्ये 4 चमचे आपल्याला शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे, भाजून घेतलेली. तर आता तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार शेंगदाण्याचा कूट वापरायचा. याला 5 शिट्ट्या करून घ्यायच्या. 5 शिट्ट्यामध्ये मस्त छोलेची भाजी तयार होते. तरी